दर्शनासाठी निघालो आता आम्ही. हर तीरथ बार बार लेकिन गंगा सागर एक बार. कारण हे पहिल्यांदा ही यात्रा फार अवघड होती. आता रोड झालेत, बोटीची सोय, त्यानंतर परत बॅटरीच्या रिक्षा आहेत, त्यामुळे हे फार आता सोपी झाली. पण आयुष्यात एकदा तरी गंगासागर हे दर्शन तुम्ही करा. इथं गंगा आणि सागर मग समुद्र यांचं मिलन होतं. तो हा प्लेस आहे ही गंगासागर. अरे इथून आपण बोटीतून पलीकडे जाणार, तिथून परत बॅटरीच्या रिक्षा, त्यातून पुढे आपण त्या स्पॉटवर जाणार जिथं आपल्याला गंगेचा आणि सागर समुद्राचं आपल्याला संगम बघायला मिळेल. पश्चिम बंगाल परिवहन निगम. इथून बोटीतून आपण चाललोय पलीकडे. सागर एक पार. गंगा मैया. हे सगळं आमचा पुण्यातला ग्रुप आहे. एका बोटीमध्ये नाही म्हटलं तर 500 लोक आहेत आमचे. गंगेचं पात्र आहे, किती मोठं आहे बघा. आपण इथून त्या स्पॉटला चाललोय की जिथं गंगा आणि समुद्र यांचं संगम आहे आणि त्याला म्हणतात गंगासागर. फार मोठं ते धार्मिक क्षेत्र आहे. आपल्या समोर दिसतंय ते गंगासागर. इथं आपण चाललोय. इथून आपल्याला रिक्षा मिळतील बॅटरीच्या, त्यामध्ये बसून आपल्या त्या स्पॉट वरती जायचंय. तो स्पॉट आहे गंगा आणि समुद्र यांचा संगम. काय परत या गाडीमध्ये आता इथून आम्ही जाणार 30 किलोमीटर टुवर्ड्स गंगासागर. गंगासागरचा हा प्रवास फार खडतर आहे. कलकत्त्यावरून त्या बोटीपर्यंत ते 100 किलोमीटर, त्यानंतर परत बोटीतून 20 मिनिट आणि त्यानंतर परत आता इथून 30 किलोमीटर पुढे. तिथून परत असं सांगतात की तिथून परत बॅटरीच्या गाडीतून आपल्याला पुढे जायचंय. तर हे सगळं असं आहे. त्यामुळे म्हणतात की हर तीरथ बार बार और गंगा सागर एक बार. हा टापू आहे 30 किलोमीटर बाय 25 किलोमीटरचा. तर यावर ह्या टापूवरती आम्ही आता ट्रॅव्हल करतोय. रोड आणि इथले घरं, क्लीननेस अप्रतिम आहे. म्हणजे जेवढी घाण कलकत्त्यात होती त्याच्या डायरेक्ट अपोजिट आहे. इतकं क्लीननेस त्या टापूवर आहे. रोड पण चांगले आहेत आणि साईडला बघितलं तर आपल्याला ना धान का खेती कटाई हो गया. अच्छा अभी ये खेती है इनका. यहाँ पे खेती होती है देखो धान लगा है और यहाँ पे छोटे छोटे घर है और बनानाचे भरपूर झाडं दिसतात. पक्का मकान है दादा. हा हे आपल्याला गोव्यातलं कोकणाचा फील देतो. हे बाजूला सगळी शेती आहे त्यांची. आपका फेसबुक का नाम सांग. गंगासागर जिथं समुद्र आणि गंगेचा संगम होतो तेच हे पवित्र क्षेत्र आहे. आणि इथं लोक आपली पाप धुत आहेत. कपिल ऋषी आश्रम त्यांचं हे मंदिर आहे. ते गंगासागरच्या एक्झॅक्टली समोर आहे. की गंगासागर मध्ये आपण आंघोळ करून इथे येऊन मंदिराचं दर्शन घ्यायचं अशी ती प्रथा आहे. आपण दर्शन घेऊयात. समोर कपिल मुनी सरोवर आणि कपिल मुनींचं हे मंदिर आणि एक्झॅक्टली समोर आहे गंगासागर.